पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला भगवद्गीतेचा 6वा अध्याय त्यातलाही 23वा श्लोक चालू आहे। त्या श्लोकाच्या निमित्ताने किंवा ह्या सगळ्याच आपण म्हणू कुंडलिनी योगानंतरच्या भगवंतांनी अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारांनी चित्त स्थिर करण्याचे मार्ग सांगितले। अर्जुन म्हणतो, भगवंता हे सगळं प्रकरण तू फारच अवघड सांगितलंस, हे कसं काय आम्हाला जमायचं? तेव्हा भगवंत म्हणतात, अरे अर्जुन असं काय बोलतोस? व्यवहारात सुद्धा कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायची असली तरीसुद्धा आपल्याला ती नेहमी कठीण असते। प्रयासाने प्रयत्नांनी योग्य नियोजनाने प्राप्त करून घ्यावी लागते आणि हा तो परमार्थ आहे। इथे तर प्रपंचापेक्षा परमार्थाला बारकावा जास्त लागतो, त्यामुळे इथे तर तुला प्रयत्न करणं स्वाभाविकच आहे, केलेच पाहिजेत। अशा प्रकारे तो काय बोलतो? म्हणून त्यांना एरवी सोपे योगासारिखे काही आहे म्हणून त्यांनी प्रश्न विचारला आणि मग त्यांना सांगतायत की बघ, मी आता तुला सांगतोय ते मार्ग सगळे लक्ष देऊन ऐक। त्याप्रमाणे काल आपण 22व्या श्लोकापर्यंत आलो। आता न विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा। त्यांनी सांगितलं की हे लक्षात घे, तम विद्या, हे जाणून घ्यावं की दुःखाचा संयोग नसताना, म्हणजे दुःख विहित केवळ सुख म्हणजे निखळ सुख म्हणजे योग आहे हे जाणावं। म्हणाले योग संज्ञितम, त्याला योग ही संज्ञा आहे, त्याला योग हे नाव आहे, जे दुःख विरहित सुख आहे। स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, आळस झटकून दे आणि त्या योगाचा प्रयत्न करताना न कंटाळा करता अभ्यास कर। हा पण एक प्रकारचा मनोनिग्रह आहे। आणि कसा आहे? सनिश्चयेन योक्तव्यो, या योगाचं निश्चयेनं अत्यंत उत्साहाने अनुष्ठान कर, अत्यंत दृढ संकल्पाने अनुष्ठान कर। तुझ्या ठिकाणचा आळस दूर कर आणि योगाचं अनुष्ठान कर। म्हणजे थोडक्यात जो दुःखरहित सुखाचा भाग आहे, असं जे सुख आहे ते म्हणजे योग आहे। आणि हा योग तू समजून घे, जाणून घे, त्या योगाची ही व्याख्या कळून घे आणि मोठ्या उत्साहाने प्रयत्नपूर्वक आळस झटकून या योगाचा अभ्यास कर। जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे। जया सुखाची या गोडी, जे सुख अनुभवाला आल्यानंतर, या योगाचं सुख अनुभवाला आल्यानंतर मन आरतीची सेची सोडी, काय सांगू? सय आठवण, मन आठवणच विसरतं। कशाची? मन आरतीची, आर्त म्हणजे
आम्हाला लौकिक जीवनामध्ये मिळणारी जी सुखं आहेत, त्या सुखाच्या विषयी आमच्या अंतःकरणात जी तळमळ आहे, जी ओढ आहे, ती ओढच म्हणाले संपून जाते. ती तळमळच मनात राहत नाही. मन आरतीची सेची म्हणजे केवळ ती तळमळ नाही, त्याची आठवण सुद्धा राहत नाही. सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे विषय किंवा जे मन या प्रपंचामध्ये गुंतलेलं असतं आणि या प्रपंचातल्या विषयांच्या विषयी ते आसक्त असतं. हे मिळावं, ते मिळावं, असं असावं, तसं असावं. त्याप्रमाणे संसाराची या तोंडी गुंतली, संसाराच्या तोंडामध्ये म्हणजे संसाराच्या विषयांमध्ये मन जे गुंतलेलं असतं, ते सर्व विषय हे योगाच्या अभ्यासानंतर किंवा योगाच्या सुखाच्या प्राप्तीनंतर कुठल्याही प्रकारे त्यांच्या ठिकाणी आकर्षण शिल्लक राहत नाही, त्याचं स्मरणही शिल्लक राहत नाही. जे योगाची बरव म्हणजे सौभाग्य, जी योगाची बरव, जे योगाचंही सौभाग्य आहे, संतोषाची राणीव म्हणाले. संतोषाचं राज्य आहे, साम्राज्य आहे, अधिकार आहे, उपलब्धी आहे, राणीव ज्ञानाची जाणीव जया लागली. आणि जे मिळवण्याकरता, जे अनुभवण्याकरता काय लागतं म्हणाले, त्या ठिकाणी ज्ञानाची जाणीव लागते. म्हणजे त्याचं ज्ञान व्हावं लागतं. त्याचं ज्ञान होण्याकरता काय योग्य व्हावं लागतं, बुद्धी तितकी सूक्ष्म. तर काल आपण म्हणतो सत्वग्रया सूक्ष्म या बुद्ध्या, किती सूक्ष्म, अत्यंत अणुचिदार, टोकदार अशी ती सूक्ष्म बुद्धी अकराप्रमाणे टोकाप्रमाणे व्हावी लागते. तशी बुद्धी होण्याकरता मागे काय व्हावं लागतं, पूर्ण चित्ताची शुद्धी व्हावी लागते. पूर्ण चित्त शुद्ध होऊन चित्ताचं चित्तपण जितकं कमी होत जाईल, जितकं वर त्यांनी म्हटलंच आहे, त्याकरता आपण बघितलंय तसं की ते म्हणाले जयासुखाची म्हणजे आरती सेची सोडी, त्याच्या आरतीची सेची आठवण पण विसरते. इतकं ते फिक्क होऊन जातं, इतकं ते बाजूला होऊन जातं. अशा प्रकारे अंतःकरण इतकं सूक्ष्म झाल्याशिवाय हे योगाचं साम्राज्य किंवा हे योगाचं सौभाग्य प्राप्त होत नाही. म्हणून जे योगाची बरव, संतोषाची राणीव, अत्यंत संतोष, अत्यंत सुख, या सुखाचं साम्राज्य जे प्राप्त करायचं ते ज्ञानाची जाणीव जया लागली. ते मिळण्याकरता ज्ञान व्हावं लागतं. म्हणून ज्ञानाचे योगाच्या मार्गामध्ये प्रकार 2 आपण तेही अनेक वेळा त्या संदर्भामध्ये बघितलं की योगामध्ये 2 प्रकारांनी पुढं जाता येतं. एक केवळ ज्ञानाच्या मार्गाने पुढं जाता येतं आणि एक भक्तीच्या मार्गाने पुढं जातं. श्रद्धा ठेवतो योगी आणि श्रद्धेच्या मार्गाने, भक्तीच्या मार्गाने योगामध्ये जाणीव सूक्ष्म करत जातो. नाही तर तो ज्ञानाच्या मार्गाने म्हणजे सांख्य. म्हणून माऊलींनी इथे तर म्हटलंच आहे, पण भगवंत म्हणतात एकम सांख्यम च योगम च य पश्यती स पश्यती. कोण ज्ञानाच्या मार्गाने जातो तो फार मोठा हो आणि भक्तीच्या मार्गाने गेला तो लहान आहे होणार, असं काही नाही. दोन्ही मार्ग सारखेच आहेत आणि दोन्ही मार्गात फक्त योगी निवड करतो. कुठून निवड करतो? सगळ्यांना यमनियम सारखे आहेत, सगळ्यांना आसन प्राणायाम सारखा आहे योगाच्या मार्गाला. सगळ्यांना प्रत्याहार तोच आहे, प्रत्याहाराच्या पुढे धारणा तीच आहे. आता ध्यानाचा प्रश्न आहे. ध्यानाच्या ठिकाणी जाताना तो ज्ञानमार्गाने जातो का ध्यानाच्या ठिकाणी पुढं जाताना तो भक्तीच्या मार्गाने जातो? ज्ञानाच्या मार्गाने जाणारा जो आहे त्याच्या धारणा भिन्न राहतात. धारणा करावीच लागते, धारणा कोणाला सुटत नाही. परंतु योग मार्गामध्ये तो मग आता विचार करतो, प्रत्याहार झाला, चित्तामध्ये मन आतमध्ये मुरडलं गेलं, अंतर्मुख झालं. अंतःकरणामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने अंतर्मुखता ही स्थिर होते, त्यानंतर आता जी धारणा आहे ती स्थिर व्हायला लागते. मग धारणा स्थिर करताना ज्ञानी काय स्थिर करतो? एक परमात्मा काय त्याचं स्वरूप आहे एवढंच. त्याच्या पलीकडे त्याच्याकडे दुसरं संकल्प, दुसरी वृत्ती, दुसरा विचार काही नाही. असणं परमात्म्याचं स्वरूप काय? बीइंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये परमेश्वराचं अस्तित्व तो जाणतो
की सतत सातत्याने तो आहे एवढीच जाणीव आहे या जाणीवेत तो राहतो. भक्ताचं तसं नाही. भक्त त्याला सगुण रूपामध्ये पाहतो, त्याला अनेक प्रकारांनी आळवतो, अनेक प्रकारांनी त्याचा अनुभव घेतो. कधी द्वैतामध्ये घेतो, कधी अद्वैतामध्ये घेतो, कधी बालक बनून घेतो, कधी पिता बनून घेतो, कधी माता बनून घेतो, कधी सख्य भक्ती करतो, कधी दास्य भक्ती करतो. वेगवेगळ्या भक्तीच्या माध्यमामधून तो भगवंताशी वेगवेगळ्या भावामध्ये खेळत असतो. तुकाराम महाराजांचे अभंग बघितले की आपल्याला कळतं. प्रत्येक अभंगातला भाव वेगळा, प्रत्येक अभंगाचा रंग वेगळा. त्यांचे बालक्रीडेचे अभंग जो पाहिले, रंग वेगळा आहे. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्राचे अभंग आहेत, रंग वेगळा आहे. त्यांनी सांगितलं, कशाला बोलवलं बाबा मला तुमच्या राज्यामध्ये? मला बोलवायचं कारण काय? हे धुळीने भरलेलं एक बाहुलं आहे हा तुकाराम म्हणजे. हा असा मनुष्य तुझ्या दरबारामध्ये आला तर राजा तो शोभणार आहे का? त्याच्या अंगावरचे कपडे धड नाही, सगळे मळकट कपडे, फाटके कपडे. तो कुठं जाऊन बसतो, कुठं राहतो? आणि बरं तू मला पत्र पाठवलंस या म्हणून, मी कशा करता यावं? माणूस दुसऱ्याच्या भेटीला जातो कशा करता? एक तर त्याची काही याचना असते म्हणून तरी जातो, आणि नाही तर त्याला काही त्याच्याकडून मोठेपण आपल्याला मिळवायचं असतं म्हणून तरी जातो. मला ना काही मिळवायचं आहे आणि मला ना काही मागायचं आहे. त्यामुळे राजा तू तुझ्या ठिकाणी राहा, मी माझ्या ठिकाणी राहा, हे उत्तम आहे. मला तू बोलावूच नकोस तुझ्या दरबारात. असे वेगवेगळे रंग आहेत त्यांच्या अभंगावर. अद्वैताचे भाव आहेत, योगाचे अनुभव आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग जे आहेत त्या अभंगामध्ये योगमार्गामध्ये मिळणारे अनुभव कसे आहेत ते लिहिले. आणि म्हणून भक्ती मार्गातला मनुष्य असू दे की योगमार्गातला मनुष्य असू दे, शेवटी अनुभव त्या पातळीवर एकच आहे. जे अनुभव येतात ते अनुभव त्या पातळीवर काही बदलत नाही. एक प्रकारचा अनुभव प्रत्येकजण घेत असतो. एक प्रकारचा म्हणजे सगळ्यांना योगात जे अनुभव येतात तेच भक्तीत येतात, भक्तीत जे अनुभव येतात तेच योगात येतात. तिथे जसं आपण वेगवेगळ्या वाहनांनी आलो तरी गीता धर्म मंडळात येण्याचं आमचं उद्दिष्ट एकच आहे. वाहन बाहेरच सुटतं की नाही, शेवटी पायाने चालत आपण आत येतो. म्हणजे त्या गीता भवनमध्ये किंवा गीता मंदिरामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपलं वाहन येत नाही. आपण रिक्षाने आलो म्हणून रिक्षा येत नाही, सायकलवर आलो म्हणून सायकल येत नाही, स्कूटरवर आलो म्हणून स्कूटर येत नाही, काही येत नाही. ते सगळं बाहेर राहतं. साधन मार्ग हा बाहेर राहतो. आणि त्याच्या आतमध्ये जेव्हा साधक येतो तेव्हा तो भगवंताशी एकरूप होतो. तो एकरूप होतो तेव्हा अनुभवाने जेव्हा संपन्न होतो तेव्हा सगळ्यांना अनुभव सारखाच येतो. सगळे एकाच अनुभवाने परिपूर्ण होतात. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की बाबा रे, काय पाहिजे आम्हाला? ज्ञानाची जाणीव जयाला. त्या ठिकाणी अपेक्षा जर कशाची असेल तर ज्ञानाच्या जाणीवेची. म्हणजे ज्ञान परमेश्वराचं, आणि त्या परमेश्वराच्या ज्ञानाच्या विषयी जाणीव म्हणजे सूक्ष्मता. कारण आता काल आपण पाहिलं की जाणीव हा स्तर बुद्धी वगैरे असं अलीकडे राहिलं बोलणं किंवा आम्हाला कळणं, ज्ञान होणं नाही. त्या जाणीवेच्या स्तरावर, अत्यंत सूक्ष्म स्तरावर त्याचा अनुभव घेणं. ते म्हणतात तेव्हाच अनुभव घेता येतो जेव्हा इतकी सूक्ष्मता येते. म्हणून काल आपण विनोबांचं उदाहरण बघितलं की आता मी सूक्ष्मात आहे. त्यांच्या सगळ्या बोलण्याची पुष्कळ चेष्टा झाली त्या काळात, नाही असं, पण अत्यंत मोठा मनुष्य, मोठा अधिकारी. परंतु असं झालं ते मी मौनात आहे. मग त्यांनी कोणती जरी कॉमेंट केली तरी त्याची चेष्टा झाली. ते मौनात होते. जेव्हा इंदिराबाई आल्या त्यांनी त्यांना आणीबाणीनंतर भेट दिली तेव्हा त्यांनी बोलायला सांगितलं. तेवढा मी बोलत नाही आहे सध्या. त्यांनी पाठीवर लिहून दिलं आनंदी आनंदगडे. झालं त्याची पण चर्चा की विनोबांनी आनंदी आनंदगडे का लिहिलं. म्हणजे सांगायचा हेतू असा की अनुभव आहे, अधिकार आहे, त्याची जाणीव आहे. आणि त्यांनी आपल्या काही जाणीव उलगडून दाखवल्या की मला काय वाटलं, तुम्ही जेव्हा इमर्जन्सी रद्द केली तेव्हा काय वाटलं ते त्यांनी प्रकट केलं. तेही लोकांना चेष्टेचं वाटलं. त्यांनी इथे सांगितलं ज्ञानाची जाणीव जया लागी, जे योगाची बरव संतोषाची राणीव. या गोष्टींचा अनुभव घ्यायला सुद्धा माणसाच्या ठिकाणी अत्यंत तरल अशी जाणीव असावी लागते. ते अभ्यासिले मी योगे, सावेव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जेलगा. आता ते कसं आहे म्हणाले, हे जे योगाचं सुख आहे हे परिपूर्ण सुख आहे.
म्हणजे भक्ताला या संबंध पृथ्वी तलावरती, या संबंध विश्वामध्ये, या संबंध प्रकृतीवर नियंत्रण मिळवावं लागतं. त्याला काय करायचंय? त्याला याच्याशी काही मतलब नाही. त्याला फक्त भगवंताच्या भक्तीशी मतलब आहे. त्यामुळे तो फक्त भक्ती आणि भक्ती कशी सुदृढ होत जाईल एवढंच बघतो. पण योग्याचं तसं नाही आहे. तो पहिल्यांदा प्रकृतीला आपल्या नियंत्रणात आणतो आणि प्रकृतीला नियंत्रणात आणल्यानंतर परब्रह्माला तो त्याचा अनुभव किंवा ते ज्ञान किंवा त्याची जाणीव किंवा ती केवलता तो त्यानंतर अनुभवतो. आता म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की तई, आता काय तई म्हणजे ते सुख, तई नाही ते आहे, ते काय आहे? ते सुख. आता ज्या सुखाविषयी चर्चा चालली आहे की ज्याच्याकरता पहिली गरज कशाची आहे? ज्ञानाच्या जाणीवेची. आता पुढं काय सांगतात? अभ्यासिलेनी योगी, म्हणजे अभ्यास केल्यानंतर त्या आपल्याकडे ते सांग म्हणजे गीतेतही म्हटलंय आणि मी पुढे आहेतच ते श्लोक, आणि इकडे योगामध्ये म्हणजे पतंजली योगसूत्रामध्येही म्हटलंय की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा, किंवा इथे म्हटलं आहे अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य ह्या जोडगोळीनीच हे प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ. आता अशा मनाला काबूत आणणं हे याचं साधन हे एवढंच आहे, अभ्यास आणि वैराग्य. तर आता त्यांनी इथे सांगितलं की ते अभ्यास लेणी योगे, योगाचा अभ्यास केल्यामुळे ते सुख सावेव देखावे लागेल, त्याच्या अवयवासहित त्याच्या अंगासहित पाहावं लागेल म्हणजे दिसेल, अनुभवाला येईल त्याची अंग किती आहे. योग विभवाचे भांडार माऊलींनी याच्या सुरुवातीच्या नमनामध्ये म्हटलंय, या योगाच्या वैभवाचं भांडार आहे आणि ते भांडार भगवंत भक्ताच्या समोर प्रकट करतो. ते भांडार जेव्हा प्रकट होतं त्यावेळी कळतं की योगाचे आयाम किती आहे. आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी त्या जसं इथे म्हटलंय चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. त्या योग्याचं पाऊल जिथे पडतं तिथेच अपवर्ग स्वर्ग उत्पन्न होतो. आणि स्वर्ग म्हणजे काय? नुसता स्वर्ग होतो काय? या स्वर्गातलं सगळं वैभव प्रकट होतं, पृथ्वी तलावर प्रकट होतं, तिच्या विशेषांसहित प्रकट होतं, वैशिष्ट्यांसहित प्रकट होतं. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की अभ्यास केल्यानंतर काय मिळतं? सावेव देखावे लागेल, त्याला ते सर्व अंगाने बघायला मिळतं. मूर्तिमंत योगाचं वैभव त्याच्यापुढे प्रकट होतं. देखिले तरी अंगे होई जेलगा. आणि नुसता पाहत नाही, तो लांबून पाहत नाही, तो स्वतःच ते होतो. त्या योगाचं वैभव ते तोच होतो. म्हणून माऊली काय म्हणतात? तो लपतो कुठे? लोकांच्या डोळ्याची या बुबुळामध्ये लपतो, कोपऱ्यामध्ये लपतो. इतका सूक्ष्म होतो, किती व्यापक होतो. स्वामी स्वरूपानंदांना जसं भगवंतांनी दर्शन दिलं, ज्या व्यापक रूपामध्ये त्यांचं छप्पर फाडून भगवंत वर गेलेला, ते म्हणाले मला त्याला पाहताना त्याचं मुख दिसलं, त्याचे पाय माझ्या झोपडीत होते, तो केवढा वर गेला होता. म्हणजे जाणीव कशाची मिळाली? त्यांनी म्हणे ना, ज्ञानाची जाणीव. ज्ञान कशाचं मिळालं? परमेश्वराच्या व्यापकतेचं, परमेश्वराच्या विशालतेचं, की एवढं मोठं रूप भगवंताचं, भगवंतानी नजरेत मावत नाही असं रूप स्वामी स्वरूपानंदांच्या समोर प्रकट केले. सूक्ष्मता किती माऊली सांगतात. तो योगी जो आहे लोकांच्या डोळ्यात लपतो, म्हणजे तो समोर बसलेला असला तरी तो लोकांना दिसत नाही. कारण समजा एखादा योगी आहे, विद्यमान पण आहे, म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींच्या चरित्राचा आपल्याला आधार घ्यायला हरकत. ते कुठल्या तरी गावात आहेत आणि मुंबईमध्ये भक्त आहे. तो प्लॅटफॉर्मवरून चालला आहे, त्याला अत्यंत तीव्रतेने आठवण झाली आहे स्वामींची, आणि त्याला वासुदेवानंद सरस्वती जे थोरले महाराज त्याला तिथे त्या फलाटावरती दिसतात. तो म्हणतो महाराज मुंबईला आले, इथे कुठे आले, एकटे कसे आले, इथून कुठे चालले, असं त्याला आश्चर्य वाटतं. तो दुसरा माणूस सांगतो, छे महाराज कुठे मुंबईला होते, आम्ही जिथे आहोत तिथेच महाराज होते, आम्ही महाराजांबरोबर बसलो होतो, बोललो होतो,
महाराज तिथे जेवत होते, मग त्यांनी भिक्षा तिथं घेतली. म्हणजे कसे गेले कुठे हे वैभव, की काही त्यांना जेवावंही लागत नाही. माणिक प्रभू कधी जेवत होते, कुणी पाहिलं, कायम त्यांच्या झोळीमध्ये ती एवढीशी कुठून असतं की नसायचं आपल्याला तेही माहीत नाही. पण लोकांनी खूप आग्रह केला, काहीतरी खा म्हटलं, तर लोकांच्या समोर केव्हा तरी ते एकदा त्या झोळीतनं तो भाकरीचा तुकडा आणि त्याच्यावरती लसणाची चटणी असं ठेवून लोकांसमोर खाताना दिसायचं. आता त्या झोळीत घेऊन ते भाकरी चटणी फिरणार तरी येत. वैभव आहे लोकांकरता काहीही प्रकट करणं. त्यांच्याकडे त्यांना भयंकर गाण्याची अत्यंतिक आवड आणि दत्त संप्रदायामध्ये कलांचं आहेच विशेष. त्यांच्याकडे दत्त जयंतीच्या वेळी मोठमोठे कलाकार गायला यायचे आणि त्यांच्याकडे बिदागी मागायची नाही, ठरवायची नाही, द्यायचा तर प्रश्नच नाही. खाली फक्त हात घालायचा आणि महाराजांनी त्यांच्या ओतत राहायचं. काय आहे ह्याच्या खाली? काही नाही. महाराजांच्या अंथरुणाखाली वैभव आहे लोकांचं, की धन, संपत्ती, समृद्धी, आवश्यकता, जगामध्ये असणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीपासून अलग होणं, त्याच्याशी जोडलं जाणं. समुद्रात माऊलीने म्हटलं आहे तसं, समुद्रा पैलाडीचा शब्द ऐक, त्याच्या पलीकडचा शब्द ऐकतो, मुंगीचे मनोगत ओळखे. मुंगीच्या मनात काय चाललंय ओळखतो, समोरच्याच्या मनात काय चाललंय ओळखायला काय कठीण. त्यामुळे हे ते म्हणतात सावेव देखावे लागे. योगाचं वैभव असे एवढं तेवढं नाही आहे. योगाचं वैभव सर्व अंगाने परिपूर्ण आहे. का परिपूर्ण आहे? कारण आपल्याला म्हटलं तसं प्रकृती आणि परमात्मा या दोन्ही ठिकाणी तो पूर्ण. म्हणजे कशात पूर्ण आहे? पुढच्या अध्यायामध्ये आपला तो विषय आहे. कशात? ज्ञान आणि विज्ञान या दोनही गोष्टींनी तो परिपूर्ण आहे. त्याला परमात्म्याचं ज्ञान पण पूर्ण आहे आणि ह्या संबंध सृष्टीवरती त्याचं नियंत्रण पण पूर्ण आहे. असा तो श्रेष्ठ आहे. म्हणून देखिले तरी अंगे होई जे का. म्हणून हे पाहिल्यानंतर म्हणजे तो नुसता पाहत नाही हे सगळं योगाचं वैभव, लांबून नाही. जसं आपण बोलत राहतो त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती खरंच काय आहे, खराच तो अनुभव केवढा आवाक्याचा आहे आपल्याला काही माहिती नाही. पण म्हणाले तो स्वतःच होतो, याचा अर्थ सर्व सिद्धी त्याच्या ठिकाणी त्या ओळखलेल्या असतात. होई जेलगा संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. म्हणाले संकल्प प्रभवान, प्रभव म्हणजे उत्पन्न होणे, संकल्पापासून उत्पन्न होणारा काम म्हणजे संकल्प, इच्छा, वासना, आपली आसक्ती, आवडणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्या कशापासून निर्माण होतात? संकल्पापासून. संकल्प प्रभवान कामान सर्वान अशेषतः. हे सर्वच्या सर्व निशेष त्याच्या ठिकाणी संपून जातात, त्यांना स्थानच उरत नाही त्याच्या ठिकाणी. म्हणजे त्या योग्याचे आता काय चाललंय आपलं सारखं योग्याचं महात्म्य, लक्षण, वैभव आणि ते सांगत असताना सूत्र काय आहे की हे कसं मिळवायचं हे अर्जुनाला सांगतात. हे अर्जुना हे सगळं मिळतं, हे कुणाला मिळतं? प्रत्येक वेळी सांगतात की त्याला दुःखरहित सुख मिळतं. पण ते दुःखरहित सुख मिळवण्याकरता तो काय करतो? असं प्रत्येक ठिकाणी इथे काय करतो म्हणजे 20व्या श्लोकात, 21व्या श्लोकात, 22व्या श्लोकात, 23व्या श्लोकात प्रत्येक ठिकाणी एक शब्द वापरला. निश्चयपूर्वक कर, आळस सोडून कर, असा एक शब्दाचा विचार करत पुढे चाललो. तर आता 2 गोष्टी सारख्या मनात ठेवायच्या की या ठिकाणी कोणती लक्षणं सांगितली आणि या ठिकाणी योगाकरता साधन कोणतं सांगितलं. दोन्ही गोष्टी. आता परी तोची योगू बापा. अरे अर्जुना तोच योग तुला सांगतोय बरं का. एके परी आहे सोपा, एका परीने सोपा आहे. कोणता योग? मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. समंततः सर्व बाजूने इंद्रियांच्या ठिकाणी मनाचं जे मनसैवेंद्रिय ग्रामम म्हणजे मनानेच इंद्रियांच्या ठिकाणी नियंत्रण करायचं. म्हणजे सगळा इंद्रिय ग्राम मनाने आपल्या नियंत्रणात आणायचा आहे. सगळा म्हणजे कसा? समंततः म्हणजे समंत, त्याचे ते जे विषय आहेत ते सगळे विषय. मग आपण कसा शब्द वापरतो? आसमंत. आसमंतात कुठे दिसलं नाही म्हणजे नुसतं समंत नाही, अगदी इथपासून तिथपर्यंत.
मी कुणी जर सांगितलं की अहो या माणसं हरवला आहे मनुष्य, कुठे शोधणार? अहो सगळीकडे शोधलं, असं म्हणतात कुठेही सापडला नाही. म्हणजे का? या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण आबाल वृद्ध. आबाल वृद्ध म्हणजे काय? बालांपासून वृद्धांपर्यंत सगळे, अशा सगळ्यांना आम्ही बोलावलंय किंवा या सगळ्यांच्या करता आम्ही सांगतो आहोत. हा आमचा विषय आहे. आणि म्हणून आ ब्रह्म स्तंभ पर्यंत म्हणजे गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे. आ आपण लावून एक आणखीन त्याच्या पुढे जातो आणि इथे त्याचा मूळ शब्द समंतता. कारण का असमंतात का नाही म्हटलं इथे? त्याचं कारण प्रत्येक इंद्रियाचं ज्युरिस्डिक्शन मर्यादा वेगळी आहे. तो आपल्या आपल्या डोळ्यांची मर्यादा वेगळी आहे. जी कानाची आहे ती डोळ्याची नाही, जी रसनेची आहे ती घ्राणेंद्रियाची नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी एक 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 त्याचा विषय आहे. म्हणून सर्व इंद्रियांचं समंत जे त्याचा त्याचा परिसर जो आहे तो सगळाच्या सगळा कोण नियंत्रणात ठेवतो? मन. म्हणजे मनाच्या साह्याने या इंद्रियग्रामाला नियंत्रणात आणावं आणि संकल्पापासून उत्पन्न होणारा जो काम आहे, इच्छा आहे, वासना आहे, त्या सगळ्या निःशेष संपवून टाकाव्यात. आणि मग पुढे काय होतं ते पुढच्या श्लोकात आहे. आधी याचा अर्थ बघू. परी तोची योगू बापा एके परी आहे सोपा. तोच योग जो मी तुला आत्तापर्यंत सांगतो आहे तो योग सोपा आहे. कोणता योग सांगतोय आत्तापर्यंत? सगळ्या योगाचं एक सूत्र लक्षात ठेवायचं की त्यांनी सांगितलं की तुझ्या मनाला आत्म्याच्या ठिकाणी ठेवते. आणि म्हणून योग कोणता आहे? हा आत्मयोग. म्हणून अंतःकरणाने आत्म्याच्या ठिकाणी राहायचं. हा सोपा योग. म्हणजे प्रत्येक वेळी संकल्प सुटला म्हणजे भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकाराने आळस सोडून दे, या सगळ्या इंद्रियांना नियंत्रणात ठेव, या सगळे सांगायला वरवरचे उपाय आहे, वेगवेगळे उपाय आहे. पण या सगळ्याचं मूळ सूत्र काय आहे? मूळ सूत्र एकच आहे की संकल्प होता कामा नये. कारण का? व्याख्या सोडली नाही. योगश चित्तवृत्ती निरोध. हा योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. का चित्तवृत्तींचा निरोध? कारण मन संकल्प आणि विकल्प करणारं आहे. म्हणजे संकल्प विकल्प सुटला पाहिजे. मनाचा संकल्प विकल्प जर सुटला तर बुद्धी योग्य निर्णय घेईल. बुद्धी योग्य निर्णय घेताना वर त्यांनी काय सांगितलं? बुद्धी त्या जाणीवेच्या सूक्ष्म स्तरावर येऊन राहील. ती सूक्ष्म स्तरावर येऊन राहण्याकरता हा अहंकार पण मोडला पाहिजे आणि हे जे स्मरण आहे ते स्मरण पण पुष्कळ नियंत्रणात राहिलं पाहिजे. कारण सारखं कशाचं ना कशाचं तरी स्मरण होऊन जर आम्ही त्यात व्यग्र राहील, ह्या बोलला त्रास झाला, अरे त्याचं ते काम करायचं आहे, अरे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला आता लक्ष घालायला पाहिजे, अरे कितीतरी दिवस झाले आपल्या त्या गोष्टी पडल्याच आहेत मागे, आता त्या पुढे आणायच्या. काम करायचं काम त्यावेळी केलं होत नाही. आपलं काम बाजूलाच राहतं पण आपण विचार पुष्कळ करतो. आणि म्हणून त्यांनी दिलं कोणत्याही स्थितीत तुला काम केव्हा करायचं आहे तेव्हा कर. तुला ज्या कार्याकरता जो संकल्प करायचा आहे तो ते कार्य करायचं आहे म्हणून कर. पण तू नुसताच संकल्प करत बसू. त्या संकल्प विकल्प ही जी आपल्या मनाला लागलेली खोड आहे ती बंद कर. आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला एक सोपा मार्ग सांगितला की सारखं ते उचल मन तुझं ठेव त्या आत्म्याच्या ठिकाणी. मी संकल्प विकल्प थांबला. तो संकल्प विकल्प थांबला की त्यांनी सगळं जिंकलंच आहे. म्हणून तेवढं तर अरे काही सोपं आहे का ह्याच्यापेक्षा? परी तोची योग बापा एके परी आहे सोपा. हा सोपाच आहे, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. जरी पुत्रशोक संकल्पा दाखविजे. कोणाला पुत्रशोक दाखव? संकल्पाला. संकल्पाला पुत्रच नाही झाला किंवा पुत्राचा शोक झाला म्हणजे संकल्पातून संकल्प निर्माण नाही झाला तर त्या संकल्पाला पुत्रशोक दाखव. हा विषयाते निमालिया ऐके म्हणाले. हा विषयाते, हा विषयाते हा संकल्प जर नष्ट झाला तर काय झालं म्हणजे काय काय होईल? त्यांनी कसं ऐकलं? इंद्रिये नेमाची या धारणी देखे. काय पाहशील तू? तर ती इंद्रिय जी आहेत ती बरोबर नियमाने वागायला लागतील. नेमाची या धारणी देखे. धारणा, त्याची धारणी म्हणजे सरणी म्हणजे लिहिण्याची पद्धत. तसं ही धारणी म्हणजे धारणा, धारणेच्या दिशेने वाटचाल केली म्हणून धारणी.
म्हणून त्या इंद्रियांचं काय झालं, या विषयाते निमालिया ऐके, ह्या विषयामध्ये म्हणजे हा संकल्पच जर नष्ट झाला तर असं ऐकलं आहे की इंद्रिय नेमाची या धारण, लगेच इंद्रिय जी आहेत की आपल्या नियमामध्ये बरोबर शिस्तीत चालायला लागतात. तरी ही एक घालून मुके जीवितासी, मग ही एक म्हणजे हृदय. म्हणाले इथे हृदय घालून मुके जीवितासी, हे हृदय आहे ते फुटतं, म्हणजे जसं काही आम्हाला विदीर्ण झालं हृदय, कारण त्या हृदयाला आता विषयच काही राहिले नाही, ते विषय नाही, त्या संकल्पना नाही, त्याच्यातून काही प्राप्त करायचं नाही. मुके जीवितासी म्हणजे ही जी इंद्रिय आहेत, म्हणजे कोण आता चाललंय, संकल्प. तो संकल्प आहे तो आपल्या जीवालाच मुकला, म्हणजे तो जो वर दृष्टांत घेतलाय ना, जरी पुत्र शोकू संकल्पा, संकल्पालाच पुत्रशोक दिला. संकल्पाला पुत्रशोक कसा दिला, तर हा विषयाते निमालिया ऐके, हा विषयच जर नष्ट झाला, म्हणजे संकल्पामधून काही इंद्रियांच्या करता निर्माण करणं किंवा काही विषय उत्पन्न करणं, हा विषयच जर नष्ट झाला तर काय होईल, इंद्रिय अगदी नियमाने वागायला लागतील. जेव्हा इंद्रिय नियमांनी वागायला लागतील त्यावेळी काय होईल, तरी हिये घालून मुखे जीवितासी, त्याचं अगदी हृदय फुटून जाईल आणि त्याचं जीवनच संपेल. कुणाचं, त्या संकल्पाचं. म्हणून त्या संकल्पाला इतकं तो छाती पिटून पिटून का रडतोय आणि शेवटी आपलं जीवित का घालवतोय, कारण त्याला पुत्रशोक झाला. पुत्रशोक म्हणजे काय, त्याला कुणी निर्माणच होईना. का निर्माण होईना, संकल्पच पुन्हा, ते संकल्पाला संकल्प निर्माण झाला म्हणजे पुत्र निर्माण झाला, पण संकल्पाच्या ठिकाणी निर्माणच होत नाहीये संकल्प. तर आता त्याला दुःख झालं की अरे आता संपलं ना, मला पकडायला पुढं कुणीच नाही, मला धरणारा संकल्पच आता पुढे नाही, कारण संकल्पातून संकल्प निर्माण होत नाही. म्हणून त्याला पुत्रशोक, या पुत्रशोकाचं स्पष्टीकरण ह्या ओवीत दिलं. पहिली ओवी, परितोची योगो बापा एके आहे, एके परी आहे, एका बाजूनी सोपाच आहे. जरी पुत्रशोक संकल्पा दाखविजे, संकल्पाला जो पुत्रशोक दाखवला तर हे सगळं सोपंच आहे. मग आता हा विषयाते निमालिया ऐके, आता हा विषय जर ह्या ठिकाणी या संकल्प प्रकरण जर नष्टच झालं तर असं कसं होईल, एक कसं ऐकशील, कसं समजेल, ऐक आता मी काय सांगतो ते. इंद्रिये नेमाची या धरणी देखील, इंद्रिय काही डिमांडच करत नाही, इंद्रियांची मागणीच संपून जाते. इंद्रिय विषयाकडे वळतच नाहीत. वर जसं म्हटलं ना, मन आरतीची सेची सोडून, त्याला सयच होत नाही, आठवणच होत नाही. मग काय करणार, म्हणाले तरी हिये घालून मुखे जीविताचे, म्हणाले तो छाती बडवून बडवून तो संकल्प जो आहे तो स्वतःचं सुद्धा जीवित संपवतो आणि त्यामुळे त्या संकल्पाला पुत्रशोक घडतो. आता ऐसे वैराग्य हे करी, अशा प्रकारचं वैराग्य प्राप्त करून घे, तरी संकल्पाची सनेवारी, संकल्पाची एरझार संपून जाईल, संकल्प मागे पुढे येणार जाणार नाही. सुखे धृतीचा ढवळारी बुद्धी नांदी, सुखानी धृतीचा म्हणजे ती जी जाणीव आहे, बुद्धीच्या ठिकाणी जी धारणा शक्ती आहे, धृती धारण करणारी आहे बुद्धी, आणि जे उत्तम प्रकारे ढवळारी बुद्धी नांदे, धृतीच्या महालामध्ये बुद्धी नांदेल. म्हणजे आता कोण राहिलं, मन नाही राहिलं, आता बुद्धी धृतीच्या महालात आहे. म्हणजे बुद्धी यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चयात्मिका बुद्धी आहे. आता ही निश्चयात्मिका बुद्धी भगवंत सांगतात तेव्हा त्या निश्चयात्मिका बुद्धीत ते काय घेतात, त्या निश्चयात्मिका बुद्धीमध्ये स्मृती घेतात, स्मृतीसहित बुद्धी. म्हणून त्यांनी चित्ताचे 3च भाग केले, त्यांनी मन, बुद्धी आणि अहंकार. गीतेने 3 भागातच अंतःकरण सांगितलंय. उपनिषदांनी अनेक ठिकाणी सांगताना अंतःकरण चतुष्टय सांगितलं. मग ह्यांनी त्या बुद्धीला निश्चयात्मिका म्हटली. निश्चयात्मिका म्हणजे काय झाली, ही बुद्धी स्मृतीला आपल्याबरोबर घेऊन आली. आता स्मृतीला स्वतंत्र इकडे तिकडे लटकत ठेवलं नाही, गीताकारांनी तिला बुद्धीमध्ये अंतर्भूत करून टाकलं. इथं काय करून टाकलं, इथे अहंकार संपला कारण संकल्पच संपला.
मन संपलं कारण संकल्पच संपला. आणि अहंकार निर्माण होईल कसा? संकल्पाशिवाय मी, माझं, मला हे येणार कुठून? संकल्पच नाही, त्याची जाणीवच नाही ना. कुठल्याही प्रकारची मागणी नाही, डिमांड नाही, पाहिजे म्हणून धोषा नाही, हवं नकोची कटकट नाही, काही राहिलंच नाही. आता राहिलं कोण मग? जी शेवट, काल आपण पाहिलं, जी शेवटपर्यंत जाते ती बुद्धी. आता ती जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये कोणाला समाविष्ट केलं आहे गीताकारांनी? स्मृतीला. त्यामुळे ही निश्चयात्मिका बुद्धी. म्हणून त्यांनी इथे काय शब्द वापरला? सुखे एक मिनिट आहे. त्यांनी इथे शब्द काय वापरला आहे? सुखे धृतीचा धवळारी बुद्धी नांदे. धवळारी म्हणजे महाल आहे. आता ही सुखानी बुद्धी अशा महालामध्ये राहते. कुठे? ती कोणता महाल आहे? धृतीचा म्हणजे धारण करणारा. आता ती काय धारण करते? फक्त जाणीव. जाणीव म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान कोणाचं? आत्म्याचं. म्हणजे आता बुद्धी फक्त आत्मज्ञानामध्ये राहते. आपल्याला सोप्या शब्दात संत काय म्हणतात? देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ही बुद्धी कशी झाली? आत्मबुद्धी झाली. आत्म्याच्या ठिकाणी. म्हणून ती धृती आहे, धारण करणारी आहे. कारण आता भाषा कशाची आहे? योगाची आहे. त्यामुळे त्या बुद्धीचं लक्षण सांगताना सुद्धा योगातलं लक्षण सांगितलं. म्हणून धृती हे लक्षण घेतलं, धारण करते. तशी ती धारणा आहे. आपण धारणा जेव्हा मागे पाहिली तेव्हा आपण बघितलेलं आहे की एका ठिकाणी चित्ताला बांधून ठेवलं. देशबंध चित्तस्य धारणा. देशाला एका ठिकाणी म्हणजे आपल्या चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवणे, एका स्थानावर. आता या बुद्धीने कुठं बांधून ठेवलं? आत्मेच्या ठिकाणी. भगवंताला किती सोपं आहे. भगवंताला बोलायला काय जातं? आपल्याला अवघड आहे. भगवंत सांगू शकतो. कळाले? इथे त्यांनी सांगितलं शनै शनै उपरमेत चित्तम. आता अशा ठिकाणी मात्र खरंच हळूहळू मन बुद्ध्या धृती गृहीतया हे धैर्य धारण केलेली. आपल्याकडे उपनिषदांनी धृती हा शब्द पुष्कळ वेळा धैर्यार्थाने किंवा साधक आपल्या साधनेमध्ये जेव्हा एकदम कणखरपणाने स्थिर राहतो, अगदी डटून उभा राहतो, अगदी पूर्णपणाने खंबीरपणाने उभा राहतो, बिलकुल हलत नाही, विचलित होत नाही, अशा ठिकाणी शब्द त्यांनी तो आत्मज्ञानी वापरला नाही किंवा तो श्रेष्ठ भक्त वापरला नाही. त्यांनी ते धीराहा असं म्हटलेलं आहे. ते धीर पुरुष आहेत की ज्यांनी ह्या संबंध प्रकृतीला पूर्णपणे मागे टाकून देऊन आपली जी बुद्धी आहे ती धैर्याने एका ठिकाणी स्थिर ठेवली. भाषा तीच, आपण जी घेतली तीच. धृती म्हणजे धारण. ते धैर्य धरलं कशा करता? त्या ठिकाणी टिकून राहिला. म्हणजे कुठे टिकून राहणार? आत्म्याच्या ठिकाणी. बुद्धी अखंड आत्मभावात राहणार, ती इकडे येणारच नाही. काल आपण विषय बघितला होता व्युत्थान आणि निरोध. बुद्धीला व्युत्थानावरती व्यवहार करताना सुद्धा ते व्युत्थानात आणत नाही, बुद्धी निरोध संस्कारातच ठेवते. म्हणून आत्मबुद्धी ही त्या स्तरावरून त्याचा जीवन व्यापार चालवते. बुद्धी वेगळा संकल्प करत नाही, चित्त वेगळा संकल्प करत नाही. आता त्यांनी इथे सांगितलं शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. ज्याने जी धैर्याने युक्त असलेली धृती, जिनी धैर्याला, जिनी धारणा आपल्या ठिकाणी पक्की ठेवली आहे, अशा बुद्धीला शनै शनै उपरमेत, हळूहळू हळूहळू ते चित्त जे आहे ते उपरम पावतं, म्हणजे शांत होतं किंवा त्याच्यात जे विषय आहेत आवडीचे त्या विषयांपासून अलग होतं, अंतर्मुख होतं. आणि म्हणाले आत्मसंस्थम मनःकृत्वा. आणि कुठे ठेवतं? पुन्हा विषय तोच, मनाला आत्मसंस्थ करतो, म्हणजे मनाला आत्म्याच्या ठिकाणी ठेवतो. म्हणजे भगवंत आपला विषय किंवा आपला साधन मार्ग सोडत नाही, फक्त अर्जुनाला वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सांगतात. ते सांगतायत की मन जे आहे ते आत्म्याच्या ठिकाणी ठेवा. आणि म्हणून आत्मसंस्थम मनःकृत्वा
न किंचिदपि चिंतयेत. आणि म्हणाले दुसऱ्या कशाचंही तो चिंतन करत नाही. म्हणजे काय? त्या निरोध संस्कारामध्ये जाऊन फक्त आत्म्याशी जोडलेला राहतो, व्युत्थान संस्कारामध्ये येत नाही, वरती येतच नाही. या प्राकृतिक संस्कारात तो येतच नाही, त्या विचारात तो येतच नाही. यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियमैतत् आत्मन्येव वशम नयेत. काय करतात म्हणाले? आता असं होतं, हे सगळा अभ्यास चाललाय, पण अभ्यास चाललेला असताना जो जो आपण म्हणावं आपल्याला राग येऊ नये, आपण काही वेळावाकडं बोलू नये, असं बोललं की 5व्या मिनिटालाच रागवण्याचा प्रसंग आहे आणि आपण जोरदार रागवतो. पण तो काय ठरवून अजून थोडा काळ पण नाही लोटला तर आपलं तेवढं सुद्धा नियंत्रण राहिलं नाही. म्हणाले असंच होतं. भगवंताला माहिती आहे. भगवंत म्हणतात मी सांगितलं म्हणून लगेच तुम्ही ते सगळं 100% त्याला अनुसरणार आहे असं नाही आहे, आणि ते होणारही नाही आहे. म्हणून येतो येतो निश्चरती, जिथे जिथे मन बाहेर पडतं, निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम. मनाचे गुणच दोन आहेत, ते चंचल आहे, अस्थिर आहे, एका ठिकाणावर स्थिर राहत नाही. आणि दुसरं उठून दुसरीकडे गेलं म्हणून तिथं तरी थांबतंय का? नाही, चंचल आहे, 10 ठिकाणी जात. एका वेळी त्याला धावाधाव करायला, एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, त्याला आहेच. म्हणून यतो यतो निश्चरती चंचल मनश्चंचलम अस्थिरम. असं मन जेव्हा धावपळ करायला लागतं, इकडे तिकडे पळापळ करायला लागतं, तेव्हा ततस्ततो, जिथे जिथे म्हणून ते गेलेलं आहे तिथे काय कर? नियमेतत् आत्मन्येव वशम नयेत. म्हणाले त्याच्यावरती नियमाने हळूहळू गेलंय तर जाऊ दे, जिथे गेलंय तिथे राहू दे, पण त्याचं नियमन करण्याकरता, त्या मनाला जागेवर ठेवण्याकरता तू धावपळ करू नकोस. हळूहळू ते मन पुन्हा आत्म्यामध्ये येऊन स्थिर होईल. मग ततस्ततो, त्या ठिकाणावरून ते मन येईल. आणि नियमेतत् आत्मन्येव, आत्म्यामध्येच वशम नयेत, म्हणजे आत्म्याकडेच त्याला पुन्हा आणावं. ते जेव्हा आपल्या कह्यात येईल त्यावेळी पुन्हा आत्म्याच्या ठिकाणी नेऊन ठेवावं. म्हणजे तर आपलं कसं असतं, आता आज आपल्याला काहीतरी काम आहे म्हणून आपल्याकडनं नाही आजची उपासना करणं झाली, किंवा आज देवाची काय स्तोत्र म्हणतो नाही म्हणणं झालं, आता उद्या वेळ मिळाला आपण तर जाऊ दे, काल बुडलंच होतं ना, आता आज आपल्याला काही बाहेरची काम आहेत, आता आज ते म्हणणं राहू दे, आता आपण राहू दे, आता 1-2 दिवस जाऊ दे, मग आता गुरुवार येईल, गुरुवारपासून सुरू करू. दिलं सोडून की तो गुरुवार पुन्हा लगेच तुझ्याकडे येईल की नाही माहिती नाही, सुटलं. त्याचं कारण त्यांनी सांगितलं हे असं होतं, म्हणजे त्या पालीच्या गणितासारखं आहे. ती पाल 4 फूट वर जाते, 6 फूट खाली उतरते, म्हणजे आमची कधी गती पुढं जातच नाही. आणि त्यामुळे 2 फूट वर जाऊन 4 फूट उतरावी, 6 फूट जाऊन 4 फूट उतरावी, असं झालं तर बरं. 6 फूट जाऊन 4 फूट तरी तर 2 फूट तरी वर राहील. पण आमची म्हणजे तसं नाही, 4 फूट जाते आणि 6 फूट उतरते. तर त्यांनी सांगितलं असं करू नका. त्यांनी आपल्याला युक्ती एकच सांगितली की ठीक आहे सुटलं, आणि आज आता पुन्हा आलं वर, ते चुकलं त्याचं, त्याच्या लक्षात आलं नाही, आता आपल्याला करायला पाहिजे म्हटल्याबरोबर तू त्याच्यामध्ये त्याला गुंत, त्याला पुन्हा एक सुटका देऊ नकोस, त्याला पुन्हा एक इकडे तिकडे होण्याची संधी देऊ, पटकन तिथे गुंत, कारण त्याच्याशिवाय पुढं जाता येणार. नाहीतर आपल्याला जसं अभ्यास करताना एखादा विषय समजला नाही, पुष्कळ आपण डोकं फोडलं त्याच्याकरता, पुन्हा आता नकोसं झालं, चला आता आज ठेवू, उद्या सकाळी बघू, उद्या सकाळी बघू म्हणून जर चिकाटीने पुन्हा सकाळी ते पुस्तक काढलं वाचायला बसतो आणि त्याच्यावर पुन्हा मेहनत केली तर कदाचित समजू शकेल. त्या वाचनाने आणखीन एका वाचनाने समजेल, पण विषय समजेल. पण आपण म्हणून जाऊ दे ना, आता ते काय आपल्याला समजत नाही, आता राहू दे, पुन्हा बघू केव्हा तरी, पुन्हा बघू म्हटलं की ते सुटलं. तसंच साधनेचं की त्याला थोडी ढील दिली, त्याला थोडी मोकळीक दिली की संपलंच. ती साधना पुन्हा किती झरझर झरझर झर मागे जाईल काही सांगता येत नाही. म्हणून ते सांगतात त्याला नियमाने पुन्हा तिथं आणून सोडून दे. तुझं दुसरं काम काही नाही, त्याला तिथं आणून सोडायचं. आणि तिथं आणून सोडलं की मग पुन्हा त्याचं त्यालाच उद्या वाटायला. परवा शेवटी माणूस खूप काळ गेला असा कुणाच्या तरी धाकाने आपण करत, म्हणून आपल्याकडे पूर्वी घरामध्ये आईवडिलांचा धाक होता. काही झालं तरी शुभंकरोती म्हटल्याशिवाय चालणार नाही, संध्याकाळी घरं आलं पाहिजे, मुलांनी शुभंकरोती म्हटलं पाहिजे. आता काय होतं, आईच बिचारी घरात नसते, ती मुलांना कोण बळजबरी करणार आणि त्यांना म्हणायला लावणार.
पण एकदा नियमाने काही गोष्टी म्हणायची सवय लागली की मनुष्य आयुष्यभर सोडत नाही. तो म्हणतो बाबा घरी किती उशीर आलो तरी हरकत नाही, पण एकदा येऊन देवाला नमस्कार करून देवापुढे दिवा लावून काही म्हटल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत. कारण काय, पडले वळण इंद्रिया सकाळ, इंद्रियांना वळण पडेपर्यंत त्याच्यावरती नियम लादावेच नाही. मग इंद्रियांना ते सहज होत, त्यांच्या आवडीचं होत. ते होईपर्यंत ते म्हणतात करायला पाहिजे. बुद्धी धैर्य होय वसवटा. जेव्हा आमची बुद्धी धैर्याचं आश्रयस्थान बनते, म्हणजे जेव्हा आमच्या बुद्धीमध्ये धैर्य टिकतं, धैर्य राहतं, तरी मनाते अनुभवाची या वाटा. तर मात्र म्हणाले तेव्हाच असं घडतं की बाह्य प्रपंचापासून मनाचा उपरम होऊन मन त्याचे गुंतलंय त्यातनं निघून ते कुठे येतं, अनुभवाची या वाटा. त्याला आता ते तो जे करतो आहे त्याच्यामध्ये काहीतरी अनुभव म्हणजे काहीतरी प्रगती, काहीतरी जाणीव त्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला लागते. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आणि मग अनुभव काय करतो, हळूहळू करी प्रतिष्ठा स्थिर होतो. म्हणजे शेवटी असं व्हायला लागतं केव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात येईल तेव्हा भाग्यच आहे की नाही हे केल्याशिवाय चैन पडत नाही. हे आता चैन पडत नाही इथपर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढं जाऊन केल्याचा आनंद होतो, समाधान मिळतं. ते झालंच पाहिजे असं वाटतं. जेवलं नाही तरी चालेल पण उपासना झाली पाहिजे. पण आपण तिथे मात्र वेगळी वचनं बघतो, आधी पोटोबा मग विठोबा. अहो आधी शरीर तर परमार्थ. काही नाही, जेव्हा खा बसा, जेव्हा जमेल तेव्हा करा. हे तत्त्वज्ञान आपल्याला लगेच बरं वाटतं. त्याचं कारण आहे आपल्या सोयीचं, म्हणून आपण सोडतो. तर त्यांनी सांगितलं अंतःकरणामध्ये आत्मभुवनामध्ये त्यांनी प्रतिष्ठा करावी. म्हणजे बुद्धी जरा थोडी आम्ही कणखर केली आणि आहे या नियमांच्या करता आम्ही थोडे आग्रही राहिले. फार नियम करू नये. आपण नेहमी समर्थांचं वचन लक्षात ठेवा, अधिक नियम करू नये, नेमे वीण राहू नये. काहीतरी एक नियम लावून घ्यावा, पण तो नियम आजन्म चालवावा. तो एकच नियम आपलं सगळं आयुष्य बरोबर जागेवर आणतो, पूर्णपणे शिस्तीत ठेवतो. त्यांनी सांगितलं की हळूहळू तो जो अनुभव आहे, अनुभव कशाचा, बाह्य प्रपंचापासून मन उपरम होतं आहे मनाचं. मन त्यापासून निसटतं आहे, सुटतं आहे, त्याला त्याच्यात रुची राहत नाही. ते बाह्य प्रपंचापासून निघून आत्माभिमुख होत आहे. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आणि मग हळूहळू ते आत्म्यामध्ये स्थिर होतं. बाहेरचे विषय संपत जातात, त्याला अंतःकरणाला हाच विषय अधिक रुचकर वाटतो. याही एके परी प्राप्ती आहे विचारी. हा सुद्धा एक उपाय आहे अर्जुना की ज्याच्यामुळे ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. विचार कर. विचार करून जर हेही तुला जमत नाही असं वाटलं, हे न ठके, ठके म्हणजे साध्य होत नाही, हे काही तुला प्राप्त होत नाही असं जर तुला वाटलं तरी सोपारी आणि का एके, तरी सुद्धा तुला आणखीन एक सोपी युक्ती सांगतो, ऐक. आता नियमूची हा ऐकला. आता एकच नियम करायचा, एकच निश्चय करायचा. जीवे करावा आपुल्या आपुला, अगदी आपल्या जीवाभावापासून नियम करायचा. कसला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. कसा, तर कृतनिश्चय, जो आम्ही निश्चय केला आहे त्या निश्चयाच्या बोला, म्हणजे जे ठरवलं आहे त्याच्या बाहेरा नव्हे, त्याच्या बाहेर तो जात नाही, एवढंच बघायचं. म्हणजे मन आता बाहेर गेलं जाऊ दे, पण गेलं तरी जो निश्चय केला आहे त्या निश्चयामधून त्याला फार बाहेर जाऊ द्यायचं नाही, फार बागडू द्यायचं नाही. आपण मुलांना सुद्धा म्हणतो, मुलं अभ्यास करतात, दिवसभर अभ्यास केला, संध्याकाळ झालं ती मुलं खेळताना पाहिली की मुलांना वाटतं चला आता बाहेर जाऊन खेळावं. मुलं मी थोडा वेळ खेळू, अर्धा तास खेळू का, तासभर खेळू का. मग आपल्याला कळतं नाही बा या मुलांनी इतका अभ्यास केला आहे, द्या सोडून त्याला. जरी त्याचा अभ्यास व्हायचा आहे, उद्या परीक्षा आहे, तरी खेळून येऊ दे, एक तासभर खेळून येऊ. म्हणजे तासानंतर तो घरी आल्यावर पुन्हा नीट अभ्यास करतो. त्याला मोकळं सोडू द्यायचं, कारण त्याला जायचं आहे, आता त्याचं मन रमत नाही आहे तिथे. मग त्याला फार अडकवायला बघायचं नाही, पण एकच लक्षात ठेवायचं की त्यानंतर पुन्हा तो तिथे येतोय ना अभ्यास करायला, पुन्हा बसतोय ना. तसं आता नियमूची हा ऐकला, आता एकच निश्चय करायचा,
जीवे करावा आपला, अगदी जीवाभावानी करायचा. जैसा कृतनिश्चयाची या बोला, जो केलेला निश्चय आहे, जो केलेला नियम आहे, बाहेरा नव्हे, त्याच्या फार बाहेर जायचं नाही. आता जसं जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, एवढं जर केलं आणि चित्त स्थिरावलं तर ठीक आहे. म्हणजे आपल्याला आज असं वाटलं की नाही आपण गावाला जातो, तर आपण आपल्याच पुरते नियम सगळे आपलेच आपले असतात, आपण बनवलेले आणि आपणच ते मोडत असतो. आपण जर ठरवलं की नाही रोज हे एवढं आपण एक 11 वेळा बिबरूपी म्हणायचं, असं ठरवलं. आता आपणच आपल्याकडे म्हणतो, समजा गावाला गेलो तर कुठे तिथे गेल्यानंतर ते 11 वेळाचं बिबरूपीचं बंधन ठेवायचं की आपण ठरवतो की नको. आपण बाहेर गेलो की आता पुन्हा आपली उपासना करायची, पुन्हा आपण घरी आले की आपली उपासना ठीक आहे. आपला जो कृतनिश्चय आहे त्या कृतनिश्चयापासून आम्ही काय केलं, थोडं आपल्याला सवड घेतली, मोकळीक घेतली. आता ती मोकळीक घेतल्यानंतर लक्षात एकच ठेवायचं, कशाकरता सवड घेतली होती ह्या 4 दिवसाच्या प्रवासात. 5व्या दिवशी घरी आल्यावर आपलं आवरलं की पहिलं म्हटल्याशिवाय किंवा पहिली उपासना केल्याशिवाय दुसऱ्या कामाला लागायचं नाही, की ते म्हणतात एवढं पुरेसं आहे. आता त्याचं उत्तर कसं दिलं त्यांनी, जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, की जर ही एवढी त्याला मोकळीक देऊन सुद्धा आमचं चित्त जरा इकडे इकडे आम्ही त्याला सवड दिली आहे, थोडी सुटका दिली आहे, तरी ते पुन्हा जागेवर येऊन थांबतात. भगवंत म्हणतात चालेल, काही मोठी अडचण नाही. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभाव, तरी सुद्धा काजा आले म्हणजे आमचं काम झालं. स्वभाव आहे म्हणजे स्वाभाविकपणाने आमचं काम फत्ते झालं, आम्हाला चालेल. त्यांनी जरा इकडे इकडे केलं तरी आम्ही त्याला माफ केलं आहे आणि तो येणार पुन्हा जागेवरती, आम्हाला मान्य आहे. नर आहे तरी घालावे मोकली, पण जर चित्त बंड करून उठत असेल, नकोच आता हे म्हणणंच नको, आता राहू द्या, चला हा महिना जाऊ दे, चला पुढचा महिना जाऊ दे, जाऊ दे, आता नवीन गुढीपाडवा येतोय तेव्हाच बघू, आता काय रंगपंचमी हे सगळं पाठोपाठ सण आहे, आता काही नको, चला राहू दे म्हणाले. असंच मनुष्य करील तेथुनी आता काजा आले, नर आहे तरी घालावे मोकलुनी, मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथुनी नियमोची घेऊन येईल, ऐसेनी स्थैर्याची होईल सवेयया. म्हणाले मन जास्त बंडखोर आहे, जास्त बंडखोर मनाला फार खेचून बळजबरीने त्या नियमावर आणून ठेवू नका. म्हणाले त्याला इथे नर आहे तरी घालावे मोकलुनी, जर ते त्या जागेवर राहिलं नाही तर निदान त्याला कसं करावं, घालावे मोकलुनी, सोडून द्यावं, त्याला मोकळं सोडावं, जाऊ दे राहू दे, काय करायचं असेल ते, काय व्हायचं असेल ते होईल असं म्हणून सोडून द्यावं. तर मग काय होतं, मग मोकलीले जेथ जेथ जाईल, मग ते मोकळं सुटलेलं मन जिथे जिथे जाईल तिथे ते रमणार नाही. मी नाव नाही घेत कोणाचं, एखाद्या संस्थांमध्ये एखादी व्यक्ती म्हणजे पाहिलंय म्हणून आता काही न करता तुम्हाला सांगते की आयुष्य गेलं तिथे काम, त्या ठिकाणच्या वातावरणात राहण्यात. मनाला असं वाटलं की जरा थोडं बाहेर पडावं, म्हणजे आपल्या मराठी भाषेत जरा चंगीबंगीपणा करावा, की ते मन बाहेर पडलं तिथून आणि मग त्यांनी ते सोडलं जो परिपाठ आहे. आणि जसं जसं ते त्याला जे वाटलं होतं की आपल्याला प्रपंचामध्ये रमता येईल, त्या मनाला रमता येईना आणि मग त्याची स्थिती अशी झाली, कुठेही ते त्याला रमवायला गेलं तरी ते रमलं नाही आणि त्यामुळे त्याला पुन्हा आपल्या मूळ जागेवरच जावं लागलं. म्हणून ते म्हणतात जो आपला मूळ नियम आहे, जे आपलं मूळ साधन आहे, ते कधी कधी आपल्याला सोडून द्यावं असं वाटतं. मनुष्य बंड करतो आपल्या मूळ स्वभावापासून, आपल्या प्रवृत्तीपासून, आपण स्वतःच्या ठिकाणी घेतलेल्या बंधनांपासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते मन बाहेर जातं. आणि मग म्हणाले पुन्हा तो नियमूची, तेथून नियमूची घेऊन येईल, तिथून त्या जरा चंचल झालेल्या मनाला तो नियमच परत घेऊन येतो. ऐसेनी स्थैर्याची होईल सवेयया. आणि मग असं जर होत राहिलं, एकदा होत नाही, पुन्हा 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 होतो, पण मग तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन स्थिर होतो. असं 10 वेळा झालं, 12 वेळा झालं, 15 वेळा झालं, तरीसुद्धा म्हणाले एक वेळ अशी येते की आता ते मन पूर्ण स्थिर होतं आणि मन त्या स्थानावर येतं. अर्जुना बघ, इतके तुला पर्याय दिलेत मी. आता पुढे म्हणतात प्रशांत मनसम येनम
योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूत कल्मषम. आता म्हणाले की ज्याच्यामुळे माणसाचं मन प्रशांत मनसम हेनं, ज्याच्यामुळे म्हणजे या अभ्यासामुळे, हेनं या अभ्यासाच्यामुळे मन प्रशांत शांत होतं. योगिनं सुखम उत्तमम म्हणाले त्या ठिकाणी उत्तम अशा सुखाची योग्याला प्राप्ती होते. केव्हा? उपैती सुखम उत्तमम. पुढे शब्द आहे उपैती, त्याच्याशी जोडून घेतलं तरी चालेल. शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मषम. तो कसा होतो? पाप पुण्य रहित होतो, कल्मष शिल्लक राहत नाही, या सगळ्याच्या पलीकडे जातो, ब्रह्मभूत ब्रह्मस्वरूप होतो. आणि काय होतो? शांत रजसम. हा जो रजोगुण आहे तो त्यापासून दूर होतो, म्हणजे तो रजोगुण शांत होतो, संपतो. आणि मग त्याला उत्तम असं सुख प्राप्त होतं. म्हणजे या अभ्यासाने अत्यंत शांत झालेलं मन हे पापपुण्य रहित होऊन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतं आणि अंतःकरणामधला रजोगुण सगळा संपून जातो. आता गुणांच्या भाषेत सांगतात, एक वेगवेगळी भाषा घेतात, वेगवेगळ्या प्रकाराने त्याला समजवतात. रजोगुण सोडून दे, सत्वगुणामध्ये ये अर्जुना असं सांगतात. आता सत्वगुणात केव्हा येशील अर्जुना तू? जेव्हा अंतःकरणाला शांत करशील. अंतःकरण केव्हा शांत होईल तुझं अर्जुना? जेव्हा मी सांगितलेले मार्ग अवलंबशील. तू म्हणतोयस माझं मन नाही स्थिर होत, नको होऊ दे, मी सांगतोय तसं कर, हळूहळू तुझं मन स्थिर होईल. मग पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. पाठी केतुलेनी काही काळ गेल्यानंतर एके वेळे त्याचं जे मन आहे ते एक वेळ असा येईल की त्यावेळी तया स्थैर्याचे निमेळे, त्याच्या ठिकाणी स्थैर्य प्राप्त होईल. आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे. आणि मन स्थिर झाल्यानंतर ते इकडे तिकडे जाणारच नाही, ते आत्म्याच्या ठिकाणीच येऊन राहील, आत्मस्वरूपाच्या जवळच येऊन राहील. मला तया ते देखोनी अंगा घडेल. मला त्याला पाहून, म्हणजे कशाला पाहून? अद्वैताला. अद्वैत प्राप्त झाल्यानंतर अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत उडेल. म्हणजे मन स्वतः त्याला प्राप्त होईल, मन स्वतः त्या स्थितीपर्यंत जाऊन पोचेल. तेथ अद्वैती द्वैत उडेल, तिथे अद्वैतामध्ये द्वैताची निवृत्ती होऊन जाईल. आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. आणि ह्या संबंध त्रैलोक्यात त्याला त्याच्या ठिकाणी ऐक्य प्रत्ययाला येईल. त्याला असं वाटणारच नाही की हे जग आणि मी ह्यात काही भिन्नता आहे, द्वैत संपलं. त्याच्या ठिकाणी द्वैत तो आत्मतत्वामध्ये एकरूप होऊन राहिला आणि म्हणून केवळ अद्वैताचा अनुभव घेत राहिला. पाठ बघ म्हणाले एकेकाळी, म्हणून ते सांगतात की तया स्थैर्याचे निमेळे पाठी केतुलेनी एके वेळे. कोणत्या तरी एक वेळी, थोडा काळ जाईल पण निश्चित होईल. म्हणून ते म्हणतात आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजै विरे तै गगनची का भरे विश्व जैसे. आले आकाशामध्ये आपण पाहतो की आकाशात ढग आले की आकाशात तुकडा पडतो, म्हणजे मध्ये ढग आहे, इकडे आकाश आहे, इकडे आकाश आहे, इकडे आकाश आहे, पण ढगाच्या ठिकाणी आकाश दिसत नाही. म्हणजे आम्हाला सलग आकाशामध्ये सुद्धा अभ्र आल्यानंतर आकाशात द्वैत दिसतं, आकाशाचे भाग दिसतात, पण ते अभ्रजई विरे. पण जेव्हा आकाशातले ढग हे जेव्हा विरून जातात तै गगनची का भरे, त्यावेळी मात्र फक्त आकाशच भरून राहिलेलं असतं, तिथे ढग असत नाही. विश्व तैसे, तसं त्याच्याकरता आता वेगळे पण शिल्लक राहत नाही, द्वैत शिल्लक राहत नाही, सगळं विश्व एकरूप होतं. अद्वैत भावाने त्याच्या प्रत्ययाला ते येतं. मग तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होय. आता चित्तावर आलं, जसं म्हणाले तुम्हाला अभ्राचा दृष्टांत दिला आणि संबंध विश्वाला व्यापून राहणारं जे आकाश आहे ते जसं तुम्हाला सलग दिसायला लागलं तसंच चित्ताचं होतं. म्हणाले तैसे चित्त लया जाये, चित्ताचा लय होतो, चित्त संपून जातं, त्याचे व्यापार संपतात. म्हणून योगामधले प्रकार किती आपण घेतलेले, मंत्रयोग, लययोग, हठयोग, ध्यानयोग, या चारही प्रकाराने योग केला जातो. मंत्राच्या स्मरणाने योग होतो, मग तो बीजमंत्र घ्या, मग तो
संप्रदायामध्ये असणारा मंत्र घ्या, तो वैदिक मंत्र घ्या, तो गुरुपरंपरेतनं गुरुपदिष्ट मार्गाने आलेला मंत्र घ्या. ते म्हणतात कोणत्याही प्रकारचा मंत्र आणि त्याचं अनुष्ठान हे माणसाला योगाने जोडतं. ह आणि ठ, इडा आणि पिंगला या दोघांच्या साह्याने जेव्हा मनुष्य असं आता इथे केलेला जो कुंडलिनी योगाचा अभ्यास आहे तो ह आणि ठ वरच आहे की नाही, कारण ती सुषुम्नामध्ये त्या दोघांचा लय केला आहे आणि मग त्या प्राणाच्या बरोबर ते पुढे गेले. त्यामुळे ह ठ योग आहे. या हठयोग करताना सुद्धा ते म्हणाले घडू शकतं, हा योग प्राप्त होतो. नंतर ध्यान योग आहे. ध्यान योगामध्ये काय आहे? अखंड आत्म्याचं स्मरण आहे, आलंबन त्याचं ठेवलेलं आहे. आणि मनाचा लय करताना, चित्ताचा लय करताना संकल्प संपवला आहे. हा कसा झाला? म्हणून लय झाला. चित्ताचा लय का झाला? कारण चित्ताचं चित्तपण संपलं. चित्ताचं चित्तपण केव्हा संपलं? मनाचं मन पण संपलं. मनाचं मन पण संकल्प संपला, विकल्प संपला, म्हणून मनाचं मन पण संपलं. संकल्प विकल्पाकरता आवश्यक असणारे स्मरण जे आहे ते स्मरण पुन्हा कार्यकारी राहत नाही. ते काही खटपट करू शकत नाही. कसलं स्मरण देणार? कशाचीच अपेक्षा नाही, संकल्पही नाही, विकल्पही नाही, त्यामुळे स्मरण नाही. म्हणून स्मृती जाते आणि कशाच्याच करता अंतःकरणामध्ये विचारांचा उठाव नाही, जे संकल्पाकरता प्रेरणा नाही, म्हणून अहंकार संपतो आणि म्हणून चित्ताचा लय होतो. आणि आपण कायम लक्षात ठेवलेली दोन सूत्र आहेत. कोणतं? शुभाशुभ परित्यागी आणि सर्वारंभ परित्यागी. आरंभाचा परित्याग केला की गेलंच, अहंकार गेला. भगवंतांनी लक्षणं सांगतानाच सांगितली की दोन लक्षणं जर भगवंतांनी सांगितलेली लक्षात ठेवली आम्ही आणि थोडा थोडा प्रयत्न, इतकं सोपं कुणालाच नाही आहे. कारण आपल्याला आपला अहंकार सोडणं फार अवघड आहे आणि त्यामुळे मनाचा संकल्प सोडणं फार अवघड आहे. पण जर हे सोडता आलं, ह्या जर दोन गोष्टींच्या आम्ही बाहेर पडू शकलो तर भगवंत म्हणतात ही दोन सर्वात महत्त्वाची लक्षणं आहेत. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तैसे चित्त लया जाये, हा मनोलय होतो, चित्ताचा लय होतो आणि चैतन्याची आघवे होय. मग आता काय झालं आपल्याला माहिती आहे, चित्त काही असं स्वतंत्र एक उभं राहत नाही, ते चैतन्याला गुंडाळून उभं राहिलेलं. चित्ताला स्वतंत्र स्थान नाही. जसं दैव नावाची स्वतंत्र सत्ता नाही तशी चित्त नावाची स्वतंत्र सत्ता नाही. ते चित्त कोणाच्या बरोबर आहे? आमच्या जीवचैतन्याबरोबर. जीवचैतन्य कुणामुळे झालं? या चित्तामुळे. उपाधी त्याची लागली त्या चैतन्याला. ती उपाधी गेली की काय राहिलं? आम्ही नुसतेच चैतन्य रूप झालं. म्हणून ते म्हणतात आणि चैतन्याची आघवे होय. जे शिल्लक राहतं ते फक्त चैतन्य शिल्लक राहतं, बाकी काही राहत नाही. ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. आणि ह्याच्यामुळे ही प्राप्ती म्हणजे हे परब्रह्माचं आत्मदर्शन म्हणा किंवा त्याच्याशी अद्वैत भावाने एकरूप होणं म्हणा किंवा द्वैत दूर होणं म्हणा, हे अत्यंत सुलभतेने मिळतं असं माऊली पण म्हणतात आणि भगवंत पण सांगतात. म्हणाले हे सगळं अतिशय सोपं आहे. असं आज थांबूया इथे पण.